जगन्नाथजी, तुम्ही एवढ्या रात्री असे अचानक आलात, काही झालंय का? नाही बाळा, अजून काही झालं नाहीये, पण मी ज्या संकटाबद्दल तुला बोललो होतो ते अतिशय जवळून उभं आहे. म्हणजे अशा काही घटना घडणार आहे की ज्यामुळे तुझं विश्व हलू शकतं. तुम्ही असं कोड्यात बोलू नका. नेमकं काय होणार आहे? बाळा, मी नेमकं नाही सांगू शकत तुला, पण तुझा संसार तुटू शकतो अशा गोष्टी घडणार एवढं नक्की. तू कायमची एकटी पडशील अशा गोष्टी घडणार आहे. तुम्ही मला घाबरवताय ना? बरं मला सांगा, जे संकट येणार आहे त्यावर काहीतरी उपाय असेल. मी काय करायला हवंय? मी माझा संसार वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. कितीही कठोर व्रत असू देत, पूजा असू देत, मी सगळं करेन. मला सांगा ना, मी काय करू? बाळा, नाहीये ना उपाय. उपाय जेव्हा होते तेव्हा तुला सांगत आलोच ना मी, पण यावर उपाय नाहीये. याआधी मी तुला सांगितलं की तू सारंगची सावली बनून राहा, पण येणारं संकट पाहता मला तुझी सावली बनवून राहावं लागेल असं दिसतं. राहा ना माझ्यासोबत. आहे तुझ्यासोबत. सावली, मला सांग, या मागच्या 5-6 दिवसात काही घडलंय का थोडं विचित्र, वेगळं? नीट आठवून सांग. हो, गेल्या 5-6 दिवसात ती शिवानी घरी राहायला आली होती. आजचा आरतीचा मान शिवानीचा. शिवानी देवा, बारीक लक्ष ठेवा. बाळा, त्या बाईला घरात घेऊन खूप मोठी चूक केलीस. तू तुझ्या पायावर नाही तर तुझ्या संसारावर तोंडा मागून घेतलीस. इतकी मोठी चूक केलीस, इतकी मोठी चूक केलीस.